नमस्कार, राधे राधे. माझं नाव विश्वास शेवाळे. शेतकरी ओळखपत्र, महाराष्ट्रातील शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी बाबत नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. सरकारमार्फत कोणतेही फार्मर आय डी अजून आलेले नाही. फार्मर आय डी फक्त डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. कोणीही चुकीचे कार्ड बनवून देऊ नये किंवा बनवून देणाऱ्यास ते कार्ड ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. तर परिपत्रक काय आहे मी तो आपल्याला वाचून दाखवतोय या ठिकाणी. तर परिपत्रकामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की शेतकरी नोंदणी म्हणजेच फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र डिजिटल फार्मर आय डी निर्माण करण्यात आलेले आहे. दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे निदर्शनास आले आहे की काही राज्यांमध्ये CSC सेवा केंद्रामार्फत व संबंधित संस्थांमध्ये त्याचं कार्ड बनवून वितरित करण्यात येत आहे. डुप्लिकेट कार्ड बनवून ते वितरित करण्यात येत आहे. तर असं डुप्लिकेट केलेलं कार्य ते कोणत्याही पद्धतीने ग्राह्य धरलं जाणार नाही. काय निदर्शनास आले आहे की कोणत्याही पद्धतीने ते कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. कोणतेही भौतिक अफलातून फार्मर आय डी अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या परवानगीशिवाय शेतकरी ओळखपत्र जारी करणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. कोणत्याही संस्थेला फार्मर आय डी छापण्याची किंवा वितरित करण्याची परवानगी किंवा प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तरी याबाबत सगळ्या शेतकऱ्यांनी आणि CSC सेंटर धारक किंवा जे कोणी डुप्लिकेट कार्ड बनवून देत असेल तर त्यांनी ही बाब लक्षात घ्यायची आहे. डुप्लिकेट कार्ड बनवून देऊ नये, अन्यथा आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, है ना. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच व्हिडिओ आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. थँक्यू.